वळूया पुढच्या बातमीकडे। राज्यातील परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप सुरू झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात परिचारिकांनी आंदोलनाला सुरुवात केली। निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची या परिचारिकांची मागणी आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता गणवटे यांच्याकडून। दत्ता, काय अधिकची माहिती आहे? छत्रपती संभाजी रुग्णालयामध्ये घाटी रुग्णालयामध्ये परिचारिकांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। नक्कीच आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गाठी रुग्णालयातल्या थोडक्यात मराठवाड्यातील सर्वात मोठ्या रुग्णालयातील हजारो परिचारिकांनी आज जुन्या पेन्शन योजनेसाठी या ठिकाणी संप पुकारला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संप पुकारल्यानंतर या सगळ्या परिचारिका घाटी रुग्णालयाच्या आवारामध्ये एकत्रित आलेली आहेत आणि एकत्रित येऊन या सगळ्या परिचारिकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। या सगळ्या कर्मचाऱ्यांना, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि परिचारिकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी प्रमुख मागणी या सगळ्या परिचारिकांची आहे आणि त्यासाठीचे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी जी आहे ते राज्य सरकारच्या विरोधात सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। काय मागणी आहे? आजही जोरदार आंदोलन करतात। इंदुमती थोरात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे अध्यक्ष। आमची अत्यंत जिव्हाळ्याची मागणी म्हणजे जुनी पेन्शन मिळावी आणि या मागणीसाठी 15-16 वर्षापासून आमचा लढा चालू आहे। प्रत्येक वेळेस शासन आमच्या हातामध्ये गाजर देतं आणि शांत बसवतो, परंतु काल आमची मुख्यमंत्र्यांबरोबर, उपमुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री होते आणि त्यामधनं आम्हाला पण वाटत होतं की काहीतरी सकारात्मक चर्चा होईल, परंतु त्या चर्चेमधून त्यांनी सकारात्मकता दाखवली पण ती नेहमीची सकारात्मक आम्हाला वाटली, कारण अशा मीटिंग आम्ही खूप अटेंड केलेल्या आहेत आणि त्याच्यातून नंतर आमची सुकाणू समितीची मीटिंग झाली आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की शासन आपल्याला गोल गोल फिरवतंय आणि म्हणून काल सुकाणू समितीच्या 21 संघटनांची निर्णय झाला। त्या ठिकाणी पदाधिकारी बसलेले होते, त्यांचा आमचा जवळजवळ आमच्या 121 संघटना आहे। सगळ्यांचा निर्णय झाला की आपण संप अटळ ठेवू, कारण संपाशिवाय पर्याय नाही आणि जर सरकारला आम्हाला द्यायचंच असेल तर त्यांनी आज विधान भवनामध्ये जाहीर करावं की ते आम्हाला काय देणार आहे, आमच्या बरोबर त्यांनी काय चर्चा केली। अशा पद्धतीने तातडीने पेन्शन योजना लागू करावी ही मागणी आहे। अगदी धन्यवाद दत्ता, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।